लाठी हल्ला केला. मी तर बोलतो त्यांनी पोटावरच आमच्या मारा केलेला आहे. आम्हाला काहीही कोणतीही मुभा त्यांनी दिलेली नाहीये की बाबा तुम्ही सामान बाहेर काढा किंवा काय करा, कोणतीही मुभा दिलेली नाही. आज माझ्या बाजूला असताना हा सोपील त्यांनी तर 64 ची त्याची हे असताना टॅक्स पावती असताना अधिकृत असताना पण त्याच्या 4 वेळा तोडलेला आहे विचारायचं. आज तो काय करणार मला सांगा? तो सोऱ्या मारायच करेल ना. माझ्या बाजूला माझे सहकारी मित्र होता मेंगळ म्हणून गावातलाच आमच्या, त्याचा तर 200 मीटर पासून आतमध्ये होता. त्याने बिचाऱ्याने तर त्याच्या अक्षरच्या बहिणीचं लग्न करून लोन काढून त्याचा पत्राचा शेड उभारला होता. तो त्यांनी स्वतःच्या याच्यामध्ये उतरला, नाही कोणाला भाड्याने देण्यासाठी ना कोणाच्या याच्यासाठी, स्वतःच्या व्यवसायासाठी तो उतरला होता. त्याचाही तो शेड न ऐकता त्यांनी तोडून टाकला. मला असं काहीच म्हणणं नाही की तुम्ही तोडा किंवा काय करा, एकदा आवती तरी द्या थोडासा की बाबा आम्ही जेणेकरून ते काढू शकतो किंवा काहीतरी गोष्टी वाचू शकतात. अशा तरी गोष्टी त्या द्यायला पाहिजे होत्या, त्या त्यांनी अजिबात दिलेल्या नाही. शिवसाहेबांना मी बोलायला नाही बोलतो आमच्याच आता काय सांगू केलेलं आहे. ते करताना पण तुम्ही सगळं दुजाभाव केला. आता या सगळ्या गोष्टी लाईनीमध्ये तोडल्या, जिथे तोडायच्या नव्हत्या, ज्या सगळ्या रिसर रोड सोडून होत्या त्या पण तोडल्या गेलेल्या आहेत. तुम्हाला जर खरंच कारवाई करायची होती तुम्ही स्टेशन परिसरात होता, बाकी अन्य ठिकाणी होत्या, त्या तिकडे करायला पाहिजे होत्या. जिथे खरंच याचा मानवी दृष्टीने अडथळा होत असेल त्याला तुम्ही करायला पाहिजे होता. बोल काका, तुम्ही नाही बोलले काका, बोलून घे. आता आमच्याकडे तर काय राहिलं नाहीये आणि आम्ही मराठी माणूस राहून तरी आपल्यावर मी एवढे कन्व्हेन्स केले, रिक्वेस्ट केले, तरी पण त्यांनी काय आपल्याकडून काय दाखवलं नाही. आता मी इथं माझा जन्म झालाय, मी इकडचा सगळं इकडचं तरी पण आपल्यावर हे सगळं अन्याय होतो. त्याला काय करणार? आणि दुसरी गोष्ट, मला 1 तास दिले, आता हे लोकांनी 8 तास दिले, 8 दिवस दिले. मला त्या टाइमला 1 तास दिले असते, माझे 18 ते 20 लाख रुपयाचा सेट वाचला असता. मी कुठंतरी दुसऱ्या जागी जाऊन केलं असतं. असं वाटतं आम्ही मराठी माणूस इथं नाही राहावा, तर तुम्ही बोला, आम्ही सोडून जातो बाबा, आम्ही नाही राहत महाराष्ट्रात. तुम्हाला असं कुठंतरी मला वाटत असेल की मराठी माणूस संपावा, तर आम्हाला तुम्ही सांगा, आम्ही नाही राहणार. हे आम्ही कुठे जीव देऊन देतो. माझी पारी तर अशी झाली, आमची तर हालत ही झालीच आहे की ना, घरचे माझ्या घरात 5 वर्षाची मुलगी आहे, तिला ही गोष्टी माहीत पडली, तिला ताप आलाय. तुम्हाला खोटं वाटत असेल, चला तुम्हाला तिचे मेडिसिन वगैरे सगळी दाखवतो. मला बोलते पप्पा तुमचं दुकान काय तोडलं. काय बोलू, सरकारने असं केलं. तिला याच टाइम मध्ये तिला काय माहित की आपला महाराष्ट्राचा, आपला देशातलं सरकार गरिबांना नाही किडा समजतात. हे असंच झालं ना की त्या लेकराला, माझा लहान मुलगा 3 वर्षाचा, मला बोलतो पप्पा काय लागलं. काय बोलू, सरकारच्या कारवाईमध्ये माझ्या डोक्यावर पत्र पडला, असं बोलू. त्यांच्या दिमागात हे घालू की आपली सरकार अशी आहे. काल या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे परवा त्यांच्याशी सुद्धा बोलणं झालेलं आहे. त्यांनी सांगितलं की मी आदेश देऊन सकारात्मक याच्यातून तोडगा काढला जाईल. तरी सुद्धा त्यांच्यापर्यंत सुद्धा हा विषय आम्ही पाठवलेला आहे आणि नक्कीच आम्हाला तिकडनं या सर्व बदलापूरकरांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि लवकरच लवकर ज्यांना लिगलाइज करायचंय त्यांना सुद्धा वेळ देऊन लवकरात लवकर लिगल करण्यात येतील असे मला आश्वासन वाटतंय. यासाठी उद्या पुन्हा आम्ही शिवसाहेबांची भेट घेणार आहोत.